गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसते सर्वांना व्यवस्थित? आजचा जो आपला टॉपिक आहे तो वर्ल्ड जो आता रिसेंटली ब्रेस्ट फीडिंग वीक होऊन गेला. ऑगस्टचा जो पहिला आठवडा असतो तो ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणजे ब्रेस्ट फीडिंगचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी तो वीक अरेंज केला जातो. त्याच्या अंतर्गत आपण हे लेक्चर अरेंज केलेलं आहे. इंस्टाग्रामवरती आपण ट्रॅडिशनल बेबी केअरच्या अंतर्गत बरेचदा व्हिडिओज देखील आपण बघतच असाल माझे. त्याच्यामध्ये स्तनपानाबद्दल तसंच जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपण ट्रॅडिशनल बेबी केअर अंतर्गत व्हिडिओ हे घेतच आहोत. त्यामुळे त्या रिगार्डिंग हा व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी व्यवस्थित थोडासा वेळ काढून ऐकायचा आहे. याला गर्भिणी लेडीज देखील जॉईन होऊ शकतात. ज्यांची लास्ट ट्रायमेस्टर चालू आहे, 7वा, 8वा, 9वा महिना ज्यांचा चालू आहे त्या गर्भिणी देखील जॉईन होऊ शकतात. तर मग आपण आता बऱ्यापैकी जण जॉईन झाले आहेत, आपण चालू करूया. जे इन्स्टावरती आहेत त्यांनी जर लिंक हे केली तर गुगल मीट वरती तुम्हाला पीपीटी देखील दिसणार आहे. त्यामुळे गुगल मीट जॉईन करून त्याच्यावरती देखील तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. हे करू नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड हो. एक मिनिट हा. एकच मिनिट, स्लाइड प्रेझेंटेशन करत आहोत आपण. ब्रेस्ट फीडिंग रिगार्डिंग तुमच्या क्वेरीज असतील तर त्या काढून ठेवायच्या आहेत. लास्टला आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आपल्या स्क्रीन अशी पण दाखवता येईल ना? ठीक आहे. आयुर्वेदामध्ये आता आपण जे स्तनपानाबद्दल वीक बद्दल ऐकलं तर आयुर्वेदामध्ये स्तनपानाचे महत्व, आयुर्वेदामध्ये एक असा उल्लेख आहे की समुद्र मंथनामधून जसं मंथन केल्यानंतर अमृत हे बाहेर आलं, सगळं समुद्र मंथनाचं जे सार होतं ते अमृत स्वरूपामध्ये बाहेर आलं. त्याचप्रमाणे जे दूध असतं आईचं, म्हणजे आईचं जे साररूप असतं ते म्हणजे दूध, आणि हे जे दूध आहे ते अमृतासमान मानलेलं आहे. कारण की क्षीरम सात्म्यम ही बालानाम क्षीरम जीवनम उच्यते असं ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे आईचं दूध हे जन्मलेल्या बाळाला देखील सात्म्य असतं, कारण की ते पचायला हलकं असतं, आणि हेच जे दूध आहे त्याला बाळाचं जे पूर्ण पोषण होणार आहे त्यामुळे त्याला जीवन असं देखील म्हटलेलं आहे. तर स्तनपानाचे फायदे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की बाळासाठी कोणते फायदे होत असतात. मातेचं दूध हे सर्वोत्तम आहार सांगितलेलं आहे. बाळाला याच्याशिवाय दुसरा कोणताही आहार न देता जन्मलेल्या बाळाला सर्वोत्तम आहार म्हणजे आईचं दूध हे आहे. बालकांची जी वृद्धी आहे, त्याचा जो विकास आहे, त्यासाठी लागणारे सर्व घटक जे आहेत ते आईच्या दुधामध्ये असतात. त्यामुळे त्याला संपूर्ण आहार असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे आई पूर्ण रसांचं म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय याला षड्रस असं म्हटलेलं आहे. तर त्या षड्रसांचं सेवन ही आई करत असते. आईच्या दुधामध्ये जो सारभाग आहे तो बालकांचा सर्वांगीण विकासासाठी मदत होत असतो. आईचे दूध पचनास हलके असते, तसेच त्यामध्ये अँटीबॉडीज देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे बाळाची नॅचरल इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी तसंच कोणतंही इन्फेक्शन जे आहे त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी हे स्तनपान खूप महत्वाचं असतं.
आणि आपण जेव्हा स्तनपान करतो तेव्हा विशिष्ट वेगळ्या स्वच्छतेची काही गरज नसते. तसंच हे स्तनपान हे परवडणारे देखील आहे. ॲज दुसरे जे मेथड्स आहेत, जसं फॉर्म्युला मिल्क वगैरे आहे, त्या कंपॅरिझनमध्ये स्तनपान हे किती सोपं आहे. म्हणून स्तनपानाला इम्पॉर्टन्स हा दिलेला आहे. आता आपण बाळाचे फायदे बघितले. आता आपण आईसाठी कोणते फायदे आहेत ते बघूयात. तुम्हाला एक डायग्रामॅटिक पिक्चर दाखवलेला आहे. त्यामध्ये दाखवलेलं आहे की ज्यावेळेस बाळाने सकिंग सुरू करतं, म्हणजे ब्रेस्टमध्ये बाळ जसं सकिंग सुरू करतं, त्यानंतर निप्पलला स्टिम्युलेशन होऊन ऑक्सिटोसिन रिलीज होतं. ऑक्सिटोसिन हे हार्मोन आहे, ते गर्भाशयाला आकुंचन करण्यासाठी, म्हणजे जे 9 महिने बाळ ज्या गर्भाशयात वाढलेलं आहे ते गर्भाशय 9व्या महिन्यापर्यंत मोठं झालेलं असतं आणि ते आकुंचन पाहून ते परत आपल्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये जाणं गरजेचं असतं. हे जे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होणं गरजेचं आहे, त्यासाठी बाळाने दूध पिणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बाळ जसं निप्पलला सक करणार आहे, त्याचं स्टिम्युलेशन मिळून युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन हे होणार आहे. त्याला आपल्या आयुर्वेदामध्ये सुतिका अवस्था अशी म्हटली जाते. आणि हे जे गर्भाशय हळूहळू खाली जातं, त्याच्या ज्या स्टेजेस आहेत, त्याला 1 महिन्याचा कालावधी हा लागत असतो. तर हे आकुंचन व्यवस्थित व्हावं यासाठी आईने प्रॉपर पद्धतीने फीडिंग करणं गरजेचं आहे. जसं दिलेलं आहे की प्रसूतीनंतर गर्भाशय हे पूर्वस्थितीत येण्यासाठी मदत होते. प्रसूतीनंतर काहींना हिमरेज होतं, म्हणजे रक्तस्राव हा जास्त प्रमाणात होतो, तो कमी करण्यासाठी मदत होते. तसंच ब्रेस्ट आणि जे ओव्हरीज आहेत त्यांच्या कॅन्सरचा धोका देखील कमी होतो. ज्या आयांनी ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर केलेलं आहे त्यांच्यामध्ये इतर मदरपेक्षा ब्रेस्ट आणि अंडाशयाचा जो कर्करोग आहे यांचं जे धोका आहे तो कमी प्रमाणात होत असतो. तसंच ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर केल्यामुळे आईचं वजन आहे ते नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आई आणि बाळांमधलं भावनिक नातं अधिक दृढ होण्यासाठी ब्रेस्ट फिडिंग हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पावडर मिल्कने शक्य होत नाहीत. आयुर्वेदानुसार बालकांच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणजे जन्माला आलेलं जे बाळ आहे तेव्हापासून ते 16 वर्षापर्यंत याला जी बालक अवस्था म्हटली जाते, तर ह्या बालकांच्या 3 अवस्था आहेत. क्षीराद अवस्था म्हणजे फक्त बाळ हे फिडिंगवरती, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगवरती अवलंबून असतं. म्हणजे 6 महिन्यापर्यंत बाळाचा दुसरा कोणताही आहार नसून फक्त आईचं दूध हे प्राधान्याने बाळाला दिलं गेलं पाहिजे. सुरुवातीच्या प्रमुख त्यानंतर जी अवस्था असते ती म्हणजे क्षीरान्नाद अवस्था, म्हणजे 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत बाळाच्या आईच्या दुधासोबतच बाळाला अन्नाची देखील सुरुवात केली जाते. त्यानंतर असते ती म्हणजे अन्नाद अवस्था. त्या अन्नाद अवस्थेमध्ये 2 वर्षापासून 16 वर्षापर्यंतचा हा कालावधी असतो. त्यामध्ये त्याचा जो डाएट आहे तो म्हणजे सर्वांगीण अन्न जे आपण खातो ते सगळं बाळ खायला लागतं, त्याला म्हणतात अन्नाद अवस्था. तर आपण जी आज बघणार आहोत प्रामुख्याने ती म्हणजे क्षीराद अवस्था, कारण की आपण आज स्तनपानाबद्दल बोलणार आहोत. मग दूध पाजणे कधी सुरू करावे यामध्ये अनेक संभ्रम आहेत. तर हे बरेचदा काय होतं की आयुर्वेदानुसार काही वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण प्राधान्याने इथे विचार करूया. प्रसूतीनंतर जेव्हा एखादी लेडीजची डिलिव्हरी होते, जर तिची फर्स्ट डिलिव्हरी असेल तर तिला दूध यायला 2 ते 3 दिवसांचा कालावधी हा लागत असतो. आणि जर सेकंड डिलिव्हरी असेल तर ते त्याच्यापेक्षा थोडंसं अर्ली दूध हे तिला येत असतं. प्रसूतीनंतर साधारणतः 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आईच्या स्तनांमध्ये व्यवस्थितपणे दूध येण्याची सुरुवात होते. प्रसूतीनंतर जो पहिला स्त्राव येतो स्तनांमधून त्याला पिवळसर घट्ट असा स्त्राव, त्यालाच पियुष किंवा मोरट असं म्हटलेलं आहे. यालाच आधुनिक भाषेमध्ये कोलेस्ट्रम म्हणजे चिकाचं दूध असं देखील म्हटलेलं आहे. हे जे कोलेस्ट्रम आहे ते घट्ट असतं, म्हणजे इतके महिने बाळ जेव्हा पोटामध्ये आहे 9 महिने आईच्या स्तनांची तयारी झालेली असते फिडिंगसाठी. आणि ते फिडिंग करताना ज्यावेळेस पहिल्यांदा दूध बाहेर पडतं घट्ट असं दूध, याला कोलेस्ट्रम म्हणतात. आणि आयुर्वेदानुसार हे कोलेस्ट्रम तुम्ही बघितलं तर हे पिवळसर असतं आणि ते पचायला जड असतं. त्यामुळे हे जे कफ वाढवणारं दूध आहे ते सुरुवातीला द्यायला नाही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला बाळाचं वजन वगैरे सगळं बघून ह्याचा विचार करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला योग्य पद्धतीने आईचं जे दूध आहे बाळाला ते फिडिंग चालू करायचं आहे. म्हणजे हे कोलेस्ट्रॉम तुम्हाला पिळून टाकायचं आहे आणि मग येणारं जे दूध आहे ते बाळाला फिडिंगसाठी वापरायचं आहे. तर मग त्याच्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर पहिले 2 दिवस जातकर्म संस्कार करून घ्यायला सांगितलेलं आहे. जातकर्म हा बाळाच्या आयुष्यातला पहिला संस्कार आहे. तुम्ही सर्वांनी 16 संस्कारांबद्दल असेल,
16 संस्कारांमध्ये बाळ पोटात असताना 3 संस्कार केले जातात आणि बाळ पोटाच्या बाहेर आल्यानंतर जातकर्म हा पहिला संस्कार बाळाच्या आयुष्यामध्ये केला जातो. त्यामध्ये काय केलं जातं तर त्यामध्ये सुवर्ण मात्रा म्हणजे सुवर्ण भस्म, बाळाला मध आणि नवजीवन रस यामध्ये योग्य प्रमाणामध्ये घेऊन ते बाळाला चाटवायचं असतं. तसेच संध्याकाळच्या हे तुम्ही दिवसातून एकदा करायचे म्हणजे सकाळच्या वेळामध्ये सुवर्ण मात्रा, मध आणि नवजीवन रस हे द्यायचं आहे आणि रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळामध्ये तुम्हाला मध 1 थेंब आणि गंधर्व रस हे बाळाला चाटवायचं आहे. जेणेकरून बाळाला जो कावीळ होण्याची शक्यता असते त्यापासून आपण जन्मतः जी कावीळ होते त्याच्यापासून आपल्याला बचाव करता येतो. म्हणून ह्या 2 गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे. याने काय होतं गर्भोदक पिल्यामुळे म्हणजे बाळ आईच्या पोटात असताना त्याने आईचं जे ॲम्निओटिक फ्लुइड पिलेलं असतं त्याचे जे काही दोष बाळामध्ये गेलेले असतात ते कमी होण्यासाठी हा जातकर्म संस्कार करायला सांगितलेला आहे. हा संस्कार केल्यानंतर मग तुम्हाला बाळाला आईचं जे दूध आहे ते चालू करायचं आहे. म्हणजे बाळ या जगामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला आधी जातकर्म संस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर फीडिंगला सुरू करायचं आहे. तर आपण आता फीडिंग करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया. फीडिंगसाठी आईने कम्फर्टेबल स्थितीमध्ये म्हणजे आरामदायी स्थितीमध्ये बसणं गरजेचं असतं. ज्यावेळेस फर्स्ट टाइमच फीडिंग असतं आई करणार असते त्यावेळेस ह्या फीडिंगच्या पोझिशन बद्दल तिला बऱ्याच शंका असतात. त्याच्यासाठी आपण डायग्रामॅटिक हे पण दाखवलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये देखील बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला बाळाचं जे डोकं आहे, मान आणि शरीर हे तुम्हाला एका सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे. त्यासोबतच बाळाचं जे पोट आहे ते आईच्या पोटाला म्हणजे टमी टू टमी असं त्याला एक म्हटलं जातं. बाळाच्या पोट आणि आईचं पोट हे टच झालं पाहिजे. अशा पद्धतीने बाळाला तुम्हाला होल्ड करायचं आहे आडव्या पद्धतीने आणि बाळाचं संपूर्ण शरीर हे आईकडे पाहिजे. बरेचदा काय होतं बाळाचं डोकं फक्त ब्रेस्टकडे असतं आणि त्याचं पूर्ण पोट जे आहे ते ओपन असतं वरच्या साईडला असतं. तर हे असं न करता बाळ हे पूर्ण आडवं आईला चिटकून अशा पद्धतीने ते पोझिशन घेतली गेली पाहिजे. जर योग्य पोझिशन असेल योग्य लॅच असेल तर तुमचं स्तनपान जे ब्रेस्ट फीडिंग आहे ते प्रॉपर वेने होतं. आपण पोझिशन बद्दल बघितलं तर आता आपण लॅच कसा असावा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच नवीन ज्या मम्मीज आहेत त्यांना माहीतच नसतं की बाळाने दूध कसं त्याला पाजलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा टॉपिक घेतलेला आहे. तर योग्य लॅच म्हणजे काय तर बाळ हा स्तनाग्रांना कॅच कशा पद्धतीने करतोय तर ह्याला ती जी लॉकिंग पोझिशन आहे त्याला लॅच असं म्हटलं जातं. बाळाने मोठं हे तोंड उघडलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये फक्त निप्पलचा भाग नाही तर तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेला आहे निप्पलच्या कडेने जो ब्लॅक कलरचा ॲरिओला असतो तो पूर्ण त्याने ग्रास्प केला पाहिजे. हे जेव्हा ते पूर्ण तोंडामध्ये घेतं तसंच त्याचं नाक हे स्तनावरती दाबलं गेलेलं नाही पाहिजे आणि त्याचे जे ओठ आहेत ते बाहेरच्या बाजूला कर्व झाले पाहिजे. ह्या पद्धतीने ज्यावेळेस बाळ हे स्तनाग्रांना पकडतं त्यावेळेसच त्याला व्यवस्थित लॅच आहे असं म्हटलं जातं आणि त्यावेळेसच आईला जे स्टिम्युलेशन व्हायला पाहिजे ब्रेनमध्ये ते प्रॉपर वेने होतात. मग हार्मोनल सिक्रेशन प्रॉपर होणार आहे आणि आईला दूध देखील व्यवस्थित पद्धतीने येणार आहे. याची लक्षणं कशी असतात तर बाळ शांतपणे दूध पित असतं. त्याच्या दूध गिळण्याचा आवाज हा एक प्रकारे आईला जाणवत असतो आणि ह्यामध्ये ज्यावेळेस प्रॉपर लॅच होतो त्याच्यामुळे तो पेनफुल नसतो. आईला कोणत्याही प्रकारची वेदनाही होत नसते. तसंच स्तनपानानंतर बाळ हे समाधानी दिसते. हे सर्व ऑब्झर्व केलं म्हणजे बाळाची जी फीडिंग करण्याची जी मेथड आहे आईची ही प्रॉपर आहे असं समजलं जातं. आता ज्या समस्यांना आपण सामोरे जातोय ज्याच्यासाठी आपण हा वीक साजरा केला की स्तनपानांमध्ये खूप समस्या ह्या आईला जाणवत असतात. कॉमन कोणते प्रॉब्लेम्स आहेत त्याचे काय सोल्युशन आहेत याबद्दल आपण आता डिस्कस करूया. तर सामान्यतः कोणत्या समस्या दिसतात तर आईला बाळाच्या प्रेमाखातर असं वाटत असतं की तिने जरी फीडिंग केलं तरी बाळाचं पोट हे भरत नाहीये. तर त्याचे देखील छोटे मोठे लक्षण असतात. बाळ जर बरेचदा बाळ रडलं का पहिल्यांदा हेच वाटतं की बाळाला भूक व्यवस्थित भागलेली नाहीये किंवा बाळाचं पोट भरत नाहीये हे असं आईला सतत वाटत असतं. ती जी भावना आहे ती देखील आईचं दूध कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. तसंच आईचं जर निप्पल त्या फीडिंगसाठी प्रॉपर नसेल तिथे जर तिला स्क्रॅच आले असेल ड्रायनेस आलेला असेल तर निप्पलच्या ज्या जखमा आहेत त्यामुळे तिला प्रत्येक फीडिंगला ह्या वेदना होणार आहेत. त्यामुळे ती जखम वेळीच ट्रीट करणं गरजेचं असतं.
मग तुम्हाला अशा वेळेस त्या ठिकाणी आपण 7व्या महिन्यापासून ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना 7वा, 8वा, 9वा महिन्यामध्येच आपण स्तनांची तयारी ही चालू केलेली असते. तिथे आपण गर्भबल्य तेलाने मसाज करायला सांगत असतो. त्यामुळे ते निप्पल जे आहेत ते सॉफ्ट होतात आणि पुढे जाऊन निप्पलला कोणतेही त्रास हे होत नाहीत. तसंच स्तनांमध्ये दूध साचणे. बरेचदा स्टार्टिंगचे जे महिने आहेत, पहिला महिना, दुसरा महिना ह्यामध्ये बाळाची जी काही आयांना जास्त दूध येतं आणि बाळाची जी फीडिंगची कॅपॅसिटी ती कमी असते. त्यामुळे जर बाळाने दूध पिल्यानंतर देखील आईच्या ब्रेस्टमध्ये मिल्क तसंच साचलेलं जाणवत असेल, तर तुम्हाला ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याला देखील योग्य पद्धतीने प्रेस करून निप्पलला पुढे दाबून ते अनावश्यक जे दूध आहे ते काढून टाकणं गरजेचं असतं. बाळाला जेव्हा योग्यरित्या स्तन पकडता न येणे. बाळांना देखील जर टंग टाय असेल, ते चेक करणं गरजेचं असतं. पेडियाट्रिशियन तुम्हाला याबद्दल गाईड करतात. बाळाला जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यावेळेस त्याची टंग तसंच त्याच्या हे जे हनवटीचा जो भाग आहे तो चेक केला जातो. तिथे कुठे जर टाय असेल तर ते देखील बघितलं जातं. जर टंग टाय असेल तर बाळाला स्तन पकडता येत नाही, तर त्यावेळी त्याची योग्य ती ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. हे आपण सामान्यतः कोणते प्रॉब्लेम्स येतात ते बघितले. याला जर तुम्ही योग्य मार्गदर्शन वेळीच घेतलं, वेळ न घालवता घेतलं, तर तुमचं दूध देखील चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील निघणार आहे. आता जे आपण स्तन्याबद्दल बोलत आहोत, तर हे जे आईचं दूध आहे ते गर्भिणी अवस्थेमध्येच म्हणजे 7वा, 8वा, 9व्या महिन्यामध्येच तिचं ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही प्रॉपर होणं गरजेचं असतं. ब्रेस्टची आफ्टर डिलिव्हरी ब्रेस्टची तयारी ही त्या महिन्यांमध्येच झालेली असते, सुरू झालेली असते. काही-काही लेडीजला 9व्या महिन्याच्या एंडिंगला मिल्क देखील फ्लो जाणवून येतो. तर त्यामुळे त्यावेळेस ती जी परिचर्या आहे ती देखील छान पद्धतीने फॉलो करणं गरजेचं असतं. जसं की मी सांगितलं बरेच ज्या महिला आहेत त्यांचे जे निप्पल आहेत ते रिट्रोव्हर्टेड असतात. म्हणजे निप्पलला प्रॉपर वेने टोकच आलेलं नसतं आणि मग बाळ कशा पद्धतीने ते कॅच करणार आहे ना. त्यामुळे त्यावरती जर ती अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम्स असतील तर काही गोष्टी आपण त्यांना 2-3 महिने मागे लागून जर केलं, तिथला जर ब्रेस्टचा मसाज केला, निप्पल आउटवर्ड साइडनी जर आपण पुल केलं, तर ह्यामुळे काय होणार आहे की ब्रेस्टचे जे डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित प्रकारे होणार आहे. यालाच आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या सांगितलेली आहे. याच्याबद्दल जेव्हा आपण जिजाऊ गर्भसंस्कार सेशन जॉईन करतो त्यावेळेस आम्ही त्या महिलांना याबद्दल गाईड देखील करत असतो. निप्पलला गर्भबल्य तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. ते बाहेर ओढणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते तुम्हाला कंटाळवाणं, त्रासदायक वाटू शकतं, पण त्याचे जे फायदे आहेत ते आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला 100% हे मिळणारच आहेत. त्यासोबतच शोल्डरचे काही एक्सरसाइज आहेत. शोल्डर रोटेशन प्रॉपर वेने केल्यामुळे ह्या भागातले जे मसल आहेत त्यांना एक स्टिम्युलेशन मिळतं आणि ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित फ्लो होण्यासाठी ब्रेस्टचं जे तिथली जी हे आहे ते टाईट देखील होण्यासाठी ह्याने मदत होत असते. त्यामुळे शोल्डर रोटेशन तसंच बाळाला सतत घेतल्यामुळे पाठीमध्ये जी चमक भरते, पाठीमध्ये दुखतं, स्टार्टिंगला ही सवय नसते ब्रेस्ट फिडिंगची. त्यामुळे शोल्डर रोटेशन सारखे छोटेसे एक्सरसाइजमुळे देखील तुम्हाला ते तिथली पार्ट रिलॅक्स होणार आहे. ब्रेस्टच्या समोरच्या ज्या मसल आहेत छातीच्या त्या रिलॅक्स व्हायला मदत होणार आहे. सुतिका परिचर्या. सुतिका ही अशी अवस्था असते की आफ्टर डिलिव्हरीची जी बाई आहे तिला आयुर्वेदामध्ये सुतिका असं सांगितलेलं आहे. तर डिलिव्हरीनंतर तिच्या शरीरामध्ये अनेक चेंजेस होत असतात. जसे की गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. ते गर्भाशय हळू करून त्याच्या जागेवर जात असतं. ब्रेस्टचा आकार वाढलेला असतो. तिथनं ब्रेस्ट मिल्क फ्लो होत असतो आणि त्या दरम्यान आयुर्वेदामध्ये तिचे जे हे बदल आहेत ते योग्य प्रकारे व्हावे, बाळाचं पोषण व्यवस्थित व्हावं यासाठी सुतिका परिचर्या ही सांगितलेली आहे. त्याबद्दल जर तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर आम्ही तुम्हाला गाईड करतच असतो. ही सुतिका परिचर्या छान पद्धतीने फॉलो करता यावी यासाठी जिजाऊ गर्भसंस्कार केंद्रांतर्गत आपण प्रसव रक्षा संच आणि बाल संरक्षक संच हा देखील डेव्हलप केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने बाळांत काढे तुम्ही ऐकला असेल शब्द. तर आपण सुतिकामय काढे हे त्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. म्हणजे गर्भाशयाला जी काही जखम झालेली असते ते गर्भाशय व्यवस्थित साईजमध्ये कमी व्हावं, त्याची जी जखम झालेली आहे ती योग्य प्रकारे भरून यावी आणि ती जी लेडीज आहे तिला पुढची जी पाळी आहे ती योग्य वेळेमध्ये यावी याच्यासाठी हे सुतिकामय काढे हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि ह्यांचा एक स्पेसिफिक कालावधी असतो. तो त्या कालावधीमध्ये तुम्ही घेतले तरच तुम्हाला पुढे देखील मिल्क फ्लो चांगला राहण्यासाठी मदत होत असते. बरेचदा तो 1 महिना ओलांडून जातो. त्याच्यानंतर मग लेडीज आमच्याकडे येतात की मला प्रॉपर वेने ब्रेस्ट फिडिंग हे होत नाहीये किंवा बाळाला दूध येत नाहीये. एकाच साईडला ब्रेस्ट मिल्क येते, एका साईडला येत नाहीये. तर ह्या ज्या कंप्लेंट्स आपल्याला दूर करायच्या असतील तर
त्या त्या कालावधीमध्ये सुतिकामय काढा जो नंबर 1 आहे तो पहिले डिलिव्हरी नंतर पहिले 10 दिवस घ्यायचा असतो. सुतिकामय काढा नंबर 2 आहे तो पहिले जे 20 दिवस आहे त्या दरम्यान घ्यायचा असतो. आणि सुतिकामय काढा नंबर 3 जो आहे तो तुम्हाला पुढचे जे शेवटचे महिन्याचे 10 दिवस आहे त्यामध्ये घ्यायचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही ही सगळी परिचर्या व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण स्तन्यवर्धक कल्प देखील सांगितलेला आहे. तिथे सुतिकामय आपण सुतिकाबल्य तेल आणि मसाज देखील तिचं करणं गरजेचं असतं. आफ्टर डिलिव्हरी शरीरामध्ये वात वाढलेला असतो. त्यामुळे अभ्यंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्या स्त्री तिचा एक पुनर्जन्म झालेला असतो आणि तिचं शरीर पूर्ववत करण्यासाठी तिच्या शरीरातल्या ज्या वेदना आहेत, कंबरदुखी आहे, पायाचं दुखणं आहे, हे कमी करण्यासाठी तिला दररोज मालिश करणं देखील गरजेचं असतं. मालिश करणं, त्यानंतर धुपण घेणं म्हणजे धुरी घेणं, शेकशेगडी ज्याला म्हटलं जातं. धुरी जर प्रॉपर वेने घेतली तर तिच्यामध्ये वात शमन होतं आणि उबदारपणा राहिल्यामुळे तिचं जे दुखणं आहे ते देखील कमी होण्यासाठी इन्फेक्शन आहे त्या धुरामध्ये आपण काही इन्फेक्शन कमी करणारे द्रव्यांचं फ्युमिगेशन सांगितलेलं आहे करायला, तर ते देखील प्रॉपर वेने होत असतं. म्हणजे योनी भागाची व्यवस्थित घेतलेली काळजी ही तुम्हाला ब्रेस्ट मिल्कला देखील फायदेशीर ठरत असते. आता आपण थोडंसं वळूया आईचा आहार कसा असावा. हे लावावं लागेल चार्जिंग. आईचा आहार कसा असावा ह्याच्याबद्दल तर खूप कन्फ्युजन असतं. कारण की डिलिव्हरी होणारी बाई ही एकटीच नसून तिच्यासोबत तिच्या घरातले अनेक जण असतात. तिची आई असते, सासू असतात, मोठे व्यक्ती असतात घरामध्ये आणि ते तिला बऱ्याच गोष्टी गाईड देखील करत असतात. पण आमचं एक सजेशन असतं की प्रत्येक जी लेडीज आहे तिचा जो कोठा आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येकाची पचन क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जी डिलिव्हरी झालेली आई आहे तिला फक्त पौष्टिकच आहार द्यावा असा आग्रह नाही केला पाहिजे. तिचे जे काही तिचा अग्नी बघून मगच तिला आहार हा दिला गेला पाहिजे. तर तुम्हाला इथे चार्टमध्ये दाखवलेला आहे आईचा आहार व तिच्या ज्या भावना आहेत ह्यांचा पूर्ण इम्पॅक्ट हा बाळावरती हा होत असतो. तसंच जठराग्नी जर तिचा कमी असेल तर पौष्टिक आहाराने काय होतं, दूध हे जड पडून दूध हे बिघडत असतं. जर काही मम्मीज ज्या फर्स्ट टाइमच डिलिव्हर करतात तर त्यांच्या बऱ्याच गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन येतं. त्यामुळे त्यांना डिप्रेशन किंवा भीती अशा ज्या भावना जर असतील तर आईचं फीडिंग हे प्रॉपर वेने होत नाही. त्यामुळे जर हे सगळं आपल्याला आईचं जे फीडिंग आहे, आईचं जे स्तनपान करण्याची जी प्रोसिजर ती व्यवस्थित व्हावी असं वाटत असेल तर तिचा आहार पौष्टिक असावा. तिला भीती, शोक तसंच उपवास या गोष्टी तिने करू नये, जेणेकरून तिचा जो मिल्क फ्लो आहे तो चांगल्या पद्धतीने वाढेल. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने तिने काय घेतलं गेलं पाहिजे, तर संतुलित आहार म्हणजे काय, तर पालेभाज्यांचा आग्रह केला जातो स्टार्टिंगला. तर हा एक कन्सेप्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा होता की बरेचदा प्रेग्नेंट आफ्टर डिलिव्हरी आईला मेथीची भाजी खा असं सांगितलं जातं. पण जो मेन उल्लेख आहे तो मेथीची भाजी म्हणजे पालेभाजी नसून मेथ्या तुम्ही बघितल्या असतील, पिवळसर दाणे असतात मेथ्यांचे, ते मेथ्यांचे दाणे ते लाडूच्या स्वरूपामध्ये घेणं गरजेचं असतं. ती जी पावडर आहे ती घेणं गरजेचं आहे, न की तुम्हाला पालेभाजी खायची आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही भाज्या खायच्या आहेत त्या पातळ फळभाज्या खायच्या आहेत. फळभाज्यांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे. जसं पालेभाज्या कशा पटकन खराब होतात ना, ते शरीरामध्ये जाऊन देखील तेवढंच काम करतात. मग पालेभाज्यांनी काय होतं, तर शरीर दृढ होण्यासाठी, फळभाज्यांनी काय होतं, शरीर दृढ होतं. कारण की तुम्ही जर भोपळा बघितला तर भोपळा हा जास्त कालावधीसाठी टिकतो. 1-2 महिने जरी देखील तुम्ही तो जो डांगर आहे ते ठेवलं तर ते 1-2 महिन्यासाठी त्याचं शेल्फ लाईफ हे असतं, जे की पालेभाज्या ज्या आहेत त्या पटकन खराब होतात. तसंच त्यांचं आपल्या शरीरामध्ये देखील तसंच काम होत असतं. त्यामुळे ज्या फळभाज्या ज्या खायच्या आहेत, जसं गिलका आहे, दुधी भोपळा तुम्ही खाऊ शकता, डांगर खाऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला जे वरणाचे प्रकार आहेत, आमटी आहे, दूध खायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये, गाईचं तूप घ्यायचं आहे. तुम्ही चपाती घेऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीचा वापर या ठिकाणी करू शकता. तसंच लसूण देखील दूध वाढण्यासाठी मदत करत असतो. लसणाचा वापर तुम्ही लसणाची थोडीशी चटणी करून तिचा वापर तोंडी लावायला करू शकता. वरण भात, अंजीर आणि फळांमध्ये काय घ्यायचं आहे तर अंजीर, सफरचंद,
चारोळ्या तुम्ही खीर स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर ह्या प्रकारे जर तुमचा डाएट हा संतुलित ठेवला तर आईचं जे दूध आहे ते चांगलं सिक्रेट व्हायला मदत होतं. परत एक सर्वांना महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे आयुर्वेदामध्ये समान आणि समानाची वृद्धी होते असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर गाईचं दूध आईने जर पिलं, दुधाचं प्रमाण जर तिने योग्य ठेवलं, तर मग तिला दुधाचा जो तिचा फ्लो आहे तो देखील छान पद्धतीने वाढायला मदत होते. त्यामुळे ज्या मम्मीजला दूध अजिबात आवडतच नाही त्यांना काही इथे आई झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि गाईचं दूध हे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे दिवसाचं तुम्हाला 1 लिटर तरी गाईचं दूध हे पिलं गेलं पाहिजे आणि त्यासोबतच 3 लिटर उकळून थंड केलेलं पाणी आणि हे तुम्ही रिमाइंड करून म्हणजे तुमच्या वाट्याचं घरात मिक्स न करता तुमच्या वाट्याचं दूध, तुमच्या वाट्याचं पाणी हा जो फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्ही स्वतः बदल बघता. कारण की आम्ही 15 वर्षापासून मी हे सर्वांना गाईड करते आहे. ज्यांनी मला सांगितलं की आमचं दूध कमी येतंय त्यांना आम्ही हा डाएट देतो तसंच हे गोष्टी फॉलो करायला लावतो आणि ज्या मम्मीज हे प्रॉपर वेने फॉलो करतात त्यांना दूध येण्यामध्ये कुठलाही अडचण ही येत नाही. त्यामुळे ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट देखील ह्याचं काढून ठेवू शकता. आता अजून काही रेसिपीज सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये बाळंतशेपा एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती ह्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. तर बाळंतशेपामध्ये प्रपोर्शन आहे. बाळंतशेपा घ्यायचे आहे, तीळ घ्यायचे आहेत, खोबऱ्याचं किस घ्यायचं आहे. ह्याच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, हे ज्यांना रेसिपी पाहिजे त्यांनी आम्हाला रेसिपी म्हणून मेसेज करा. तुम्हाला त्याच्या सगळ्यांच्या रेसिपी ह्या पाठवल्या जातील. आईचं जेवण झाल्यानंतर तिने 1-1 चमचा बाळंतशेपा चावत घरामध्ये शतपावली करायची आहे. शतपावली कशासाठी? तर तिचं मुवमेंट होणे देखील गरजेचं असतं. बाळंतीणबाई म्हटलं का फक्त एका ठिकाणीच बसून राहणं असं नसून जेवणानंतर तिला घरातल्या घरामध्ये 100 पावलं चालणं गरजेचं आहे जेणेकरून जे खाल्लेलं आहे ते गोष्टी डायजेस्ट व्हायला देखील मदत होते. खारीक आणि खोबरं आणि खसखस हे तुम्ही ख 3 ख लक्षात ठेवू शकता. खारीक, खोबरं आणि खसखस ह्यांचा छान पद्धतीने वापर करायचा आहे. मग तुम्ही त्याचे लाडू करून घ्या. खसखसची खोबरं टाकून आमटी देखील खूप छान लागते. ती घ्या. ह्याने दुधाचा फ्लो खूप छान पद्धतीने वाढायला मदत होते. पौष्टिक लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता. अळीव हे देखील दूध वाढण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते वापरू शकता. खारकेची खीर तुम्ही करून घेऊ शकता. मूग, कुळीथ यांचं सूप वापरू शकता. कुळीथ फक्त वापरताना पहिले जे काही दिवस आहेत ना त्या दरम्यानच वापरायचं आहे. तांदळाच्या पिठाची उकड तुम्हाला इथे चालते. मुगाचं धिरडं चालतं. तसंच जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांना चिकनचं सूप जे की मसाला न वापरलेलं मिऱ्याची फोडणी दिलेलं आणि पायाचं सूप हे गोष्टी तुम्हाला चालतात. ह्याचं देखील तुम्ही फोटो काढून ठेवू शकता. आपण जिजाऊ गर्भसंस्कार केंद्राअंतर्गत ज्या महिला डिलिव्हर होतात त्यांना आपण हा स्तन्यवर्धक कल्प पहिल्या दिवसापासून चालू करतो. मी जसं सांगितलं 1 लिटर दूध तुम्हाला घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये 2-2 चमचे तुम्हाला हा कल्प टाकायचा आहे. टेस्टला देखील चांगला आहे. ज्यांना दूध लगेच नाही घेतलं जाते त्यांनी डायरेक्टली तो कल्प पाण्यामधनं किंवा डायरेक्ट चावून खाल्ला तरी चालतो. त्यासोबतच ज्यांच्या ब्रेस्ट मिल्कचं काही अडचण असेल, त्याच्यामधनं जर आपल्याला काही त्याचा कलर वेगळा असेल, त्याच्यामध्ये जर वेगळ्या पद्धतीचा वास येत असेल, हे जर लक्षात आलं तर स्तन्यशोधन वटी देखील चालू केली जाते. जर आपल्याला वाटतंय की ते दूध हे पचायला जड होतंय आईचं, त्यावेळेस स्तनशोधनाची वटी देखील चालू केली जाते. त्यानंतर तुम्ही बाळंतविडा हे देखील आपण टॅबलेट फॉर्ममध्ये सांगितलेले म्हणजे नागवेलीची पानं तुम्ही बघितली असतील तर नागवेलीची पानं देखील आईचं दूध छान पद्धतीने वाढवायला मदत करतात. त्याच्यामध्ये जे काही गोष्टी असतात ते आईचं दुधाचा फ्लो तर वाढवतात तसंच ते दुधाची जी क्वालिटी आहे ते देखील वाढवायला मदत करतात. त्यामुळे बाळंतविडा जर प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये बरेच औषधी वनस्पती असतात त्या मिळत नाहीत त्यामुळे आपण ते टॅबलेट फॉर्ममध्येच बनवलेला आहे. तो आईचं पचन सुधारण्यासाठी दुधाचा फ्लो वाढण्यासाठी मदत करतो. आता जर आईचं दूध व्यवस्थित नाहीये हे कसं ओळखायचं? बरेचदा आई बाळाला पाजत असते. काहींचे बाळ छान वाढतात, काहींचे बाळ हे त्रास देतात. मग त्याच्यातले त्रास कोणते होतात बाळांना? तर गॅसेस होणं, पोट फुगणं, बाळ जर सतत रडतंय म्हणजे तुमच्या लक्षात येते की बाळाचं फीडिंग देखील प्रॉपर होते तरी पण बाळाला पोटात दुखून ते रडत आहे. त्याचं पोट व्यवस्थित साफ होत नाही म्हणजे बाळाने जी रोज पहिले स्टार्टिंगचे 2-3 महिन्यामध्ये बाळाने 2 ते 3 वेळेस शी केली गेली पाहिजे. ती जर शी प्रॉपर वेने साफ होत नसेल, बाळाचं वजन जर त्या ठराविक वयामध्ये जसं वाढायला पाहिजे तसं वाढत नसेल, तसेच त्याला सर्दी खोकला हे जर वारंवार होत असेल दूषित दुधामुळे तर हे जे त्रास कमी व्हावे याच्यासाठी आपण जे दुधाचं परीक्षण आहे हे देखील केलं जातं.
आयुर्वेदामध्ये दुग्ध परीक्षण हा देखील सांगितलेला आहे. तर दुग्ध परीक्षण म्हणजे काय, तर हे आपण एक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला इन्स्टाच्या पेजवरती देखील बघायला मिळेल. जेव्हा तुम्हाला स्तन्यपरीक्षण म्हणजे आईच्या दुधाचं परीक्षण घरी करायला आम्ही सांगतो, त्यावेळेस ह्या पद्धतीचा वापर करायचा. यामध्ये तुमचं जे आईचं दूध आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. हा अशा प्रकारचा ड्रॉपर तुम्हाला वापरायचा आहे. ट्रान्सपरंट पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्ध भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला ह्या ड्रॉपरने दूध हे घ्यायचं आहे आणि जस्ट आम्हाला ह्याचा व्हिडिओ तुम्ही छान क्वालिटीमध्ये आम्हाला पाठवायचा आहे. तर हे ड्रॉपर ह्याच्यामध्ये पडतानाचा हा आम्हाला व्हिडिओ पाहिजे असतो. तर 2 ते 3 थेंब टाकायचे आहेत. तो थेंब कसा जातोय पाण्यात हे आम्हाला बघणं गरजेचं असतं. आणि हा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवायचा आहे. हा व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याचं चेकिंग होईल आणि त्याच्यानुसार तुमचे काही औषधं असतील ते आम्ही तुम्हाला सांगू. बघितला व्हिडिओ सर्वांनी? अशा पद्धतीने आपण ज्या मम्मीज आमच्यापासून दूर आहेत त्यांना हा व्हिडिओ देखील आम्ही त्यांच्याकडनं मागून घेतो आणि त्यांना ऑनलाईन देखील सांगतो. म्हणजे ते बघून व्हिडिओ जे प्रत्यक्ष इथे येणार आहात नाशिकला व्हिजिटला, त्यांना आपण त्यांचं मम्मीचं आपण इथे प्रत्यक्ष दुग्ध परीक्षण हे केलं जातं आणि त्यांना प्रॉपर वेने गाईड केलं जातं. तिथून मग जर त्या दुधामध्ये काही दोष आम्हाला जाणवले तर तुम्हाला त्याबद्दल गाईड केलं जातं. म्हणजे तुमचा आहार कसा असावा, त्यासोबतच जर काही औषधांची गरज असेल तर कोणते औषधं घेतले गेले पाहिजे, आईला कोणते औषधं घेतले गेले पाहिजे. कारण की तुम्हाला आता सर्व लक्षात आलेलं आहे की आई जे काही खाते पिते तिचा जो पूर्ण सार आहे खाण्यापिण्याचा तो हा दुधामार्फत बाळापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दुग्ध परीक्षण हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण हे एवढं सगळं करून किंवा ज्यांना हे माहीतच नाही, ज्यांनी हे केलेलंच नाही, त्यांना समजा दूध कमीच आलं, दूध आलंच नाही, तर त्यांना मग कोणत्या मेथड असतात? कृत्रिम पद्धतीने आपण कसं बाळाचं पोषण करू शकतो? तर त्यामध्ये जे सांगितलेलं आहे की आईच्या दुधाला ऑप्शन शेळीचं दूध सांगितलेलं आहे. म्हणजे शेळीचं दूध हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आईच्या दुधानंतर शेळीचं दूध प्रामुख्याने सांगितलेलं आहे वापरायला. कारण की आईचं दूध रिसेंबल करतं शेळीच्या दुधासाठी. मग तुम्ही शेळी जर बघितली तर शेळी सतत ती चरत असते, ती एका ठिकाणी बसून राहत नाही. जसं की गाई म्हैस हे एका ठिकाणी बसलेले असतात. म्हणजे हा एक सोपा विचार आहे की ती सतत फिरल्यामुळे काय होतं, तिचं जे दूध आहे ते देखील हलकं असतं. आईचं दूध जसं पातळ असतं तसं शेळीचं दूध देखील पातळ असतं. त्यामुळे जे मम्मीज आहेत की त्या वरीड आहेत ह्याच्याबद्दल की त्यांना दूध येतच नाही, तर त्यांना हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जे गावी राहतात, ज्यांच्या आजूबाजूला शेळ्या आहेत, तर त्यांना तुम्ही विचारून शेळीचं दूध देखील अवेलेबल करून घेऊ शकता. शेळीचं दूध नाहीच मिळालं तर तुम्ही गाईचं दूध, म्हशीचं दूध एक प्रपोर्शनमध्ये डायल्यूट करून, जसं एकाच एक पाणी घेऊन किंवा एकाच 2 पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागतं, दूध उकळावं लागतं. त्यासोबतच आपण दुग्धपाचक अर्क हा देखील डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये आपण जर तुम्ही बाहेरचं दूध चालू करणार असाल तर ते बाहेरचं दूध आईशी रिसेंबल व्हावं आणि त्या दुधाचा बाळाला कोणताही त्रास होऊ नये, त्याचं पचन व्यवस्थित व्हावं म्हणून आपण दुग्धपाचक अर्क हा चालू केलेला हा देखील आपण देत असतो. ठीक आहे. म्हणजे कृत्रिम पोषण देण्याची वेळच आली तर तुम्ही ह्या पद्धतीने देखील बाळांचं फीडिंग हे करू शकता. नेक्स्ट. आता तुम्हाला सगळं प्रोसिजर ही तर नॅचरलच आहे. आईला दूध येतं, आई हे बाळाला दूध पाजत असते. पण डॉक्टरांचा सल्ला कोणत्या गोष्टीतनं घ्यायचा असतो? जर बाळाचं वजन योग्य प्रमाणात जर वाढत नसेल, म्हणजे बाळाचं वजन जन्मता जितकं असेल त्याच्या 2 पट हे बाळाचं वजन 6 महिन्यांमध्ये व्हायला पाहिजे असतं. म्हणजे बाळाचं वजन जन्मता 3 किलो असेल, तर बाळ जेव्हा 6 महिन्याचं असतं त्याचं आयडियल वजन हे 6 किलो हे एक अंदाजे तुम्हाला सांगितलं जातं. या प्रमाणात जर बाळाचं वजन वाढत असेल तर बाळ व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे समजायचं. आणि जर बाळ वाढत नसेल तर मग आपल्या फीडिंगमध्ये किंवा आपल्या पोषणामध्ये काहीतरी कमतरता येत आहे. त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायचा आहे.
तसंच जर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील, आता आम्ही एवढं सगळं सांगितलं, पण तरी जरी लक्षात येत नसेल, तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांना भेटून, गायनेकला किंवा जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांना भेटून, लॅक्टेशन कन्सल्टंट असतात किंवा आम्हाला देखील ऑनलाईन कन्सल्टेशन करून तुम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवू शकतात. जर आईला स्तनाग्रांमध्ये जास्त वेदना होत असतील, तिथे जर जखम असेल, तर ती ट्रीट करणं गरजेचं असतं. त्यावेळेस देखील तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा घेणं गरजेचं असतं. जर ब्रेस्टमध्ये सूज असेल, लालसरपणा, तसंच त्या ठिकाणी वेदना असतील, त्यावेळेस देखील बरेचदा ब्रेस्ट एन्गॉरमेंटमुळे आईला तिथे बेंड देखील होत असतं ब्रेस्टमध्ये आणि ते पस फॉर्मेशन होऊन ते फुटतं आणि तिच्या मिल्क फ्लो मधून देखील पस यायला लागतो. अशा आम्ही बरेच केसेस बघितलेल्या आहेत आणि त्यांना पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने आपण उपचार करून त्या ट्रीट करून त्या योग्य पद्धतीने त्या बाळाला फिडिंग देखील करू शकले आहेत. मग असं काही जाणवलं तुम्हाला, त्या ठिकाणी ब्रेस्टवरती जर एखादी पुळी आलेली आहे, ब्रेस्ट जर गरम लागत आहे, त्या ठिकाणी कडकपणा जाणवत असेल, तर मग तुम्ही किंवा ताप आला असेल त्या लेडीजला, तर तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं असतं. बाळाची डेव्हलपमेंटमध्ये काही फरक जाणवत असेल, बाळ जर दूध पितच नसेल, ते जर त्याच्या मुव्हमेंट्समध्ये काही फरक जाणवत असेल, तर तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे आणि बाळाला जर युरिनेशन वरती देखील ऑब्झर्व्ह करणे गरजेचं असतं. जसं बाळांनी टॉयलेट केली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये युरिनला होणं गरजेचं असतं. म्हणजे त्याचं हायड्रेशन हे प्रॉपर वेने होत आहे, हे तुमच्या लक्षात येतं. त्यामुळे महत्वाचा जर मेसेज ह्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचा आहे, तर जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने स्तनपान साठी ज्या गोष्टी आहेत, त्या इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जन्मानंतर तुम्हाला सर्वात पहिले जातकर्म संस्कार करायचा आहे, त्यानंतर स्तनपान सुरू करायचं आहे. पहिले 6 महिने हे आईचं दूध सोडून दुसरं काहीही तुम्हाला बाळाला द्यायचं नाहीये. बऱ्याच मम्मीजला 4थ्या-5व्या महिन्यानंतरच घाई होऊन जाते. बाळाला दात येण्यापूर्वीच काही गोष्टी चालू केल्या जातात. तर असं न करता आयुर्वेदानुसार 6व्या महिन्यामध्ये बाळाचं डेंचर हे बघितलं जातं, हिरड्या बघितल्या जातात आणि त्यानंतर मग बाळाला आधी फलप्राशन विधी केला जातो, त्यानंतर अन्नप्राशन. म्हणजे सावकाश पद्धतीने बाळाला अन्नावरती शिफ्ट करायचं असतं. पण ह्याचं सर्वात सोपं लक्षण जे दाखवलं जातं ते म्हणजे बाळाला पहिला तरी छोटासा दात येणं गरजेचं असतं आणि मगच तुम्ही अन्नप्राशन हे चालू करायचं. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं कन्सेप्ट असं आहे की बाळ जन्माला आल्यापासून 6 महिन्यापर्यंत त्याचे इंटेस्टाईन जे आहेत ते डेव्हलप होत असतात. ते प्रॉपर डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्याला आपण बाहेरचा जो अन्न आहे, बाहेरचं जे वरण भात, पेज आहे ते लगेच चालू करत नाही. तर मग शरीरच प्रत्येक बाळाचे हे लक्षणं वेगवेगळे आहे. काहींना 6व्या महिन्यात दात येतो, काहींना 7व्यात येतो, काहींना 8व्यात येतो. तर त्यामुळे आपल्या बाळाचं आपण ओळखून घ्यायचं, त्याच्या हिरड्या कडक झाल्यात का, दाताचा पांढरट भाग जर दिसायला लागला का, मग तुम्ही त्याचा अन्नप्राशन संस्कार, हा 16 संस्कारांमधला महत्वाचा संस्कार आहे, तो आधी करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हळूहळू बाळाला आधी 15 दिवस फक्त पेज द्यायची आहे. कारण की बाहेरचं अन्न आपण त्याला पहिल्यांदाच देत असतो. त्यावेळेस देखील ऑब्झर्व्ह करावं लागतं की पेज दिल्यानंतर बाळाला वेगळा काही त्रास होतोय का, त्याचं पोट साफ व्हायला काही त्रास होतोय का, बाळ रडतंय का, ते आनंदाने घेते. त्यानंतर मग त्याला मऊसर म्हणजे मऊ आणि पातळ अशी सेमी सॉलिड अशी खिचडी जी म्हणता येईल ती त्याला देणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने हळूहळू करून बाळाला अन्न हे चालू करायचं असतं. आईची पोझिशन आपण बघितली, लॅच बघितला, त्यामुळे स्तनपान हे प्रॉपर वेने होणं गरजेचं असतं. तसंच आईचा आहार पोषक असावा, तो पचायला जड देखील नसावा. अशा पद्धतीने आईची विश्रांती हा देखील खूप मोठा विषय आहे. ज्यावेळेस बाळ दिवस रात्र करून आई त्याला फिडिंग करत असते, त्यावेळेस ती थकलेली असते. त्यामुळे दर 2 तासांनी ती उठत असते आणि बाळाचं जे फिडिंग आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात घ्यायची की बाळाचं ऑन डिमांड तुम्हाला फिडिंग द्यायचं आहे. म्हणजे बाळ जर गाढ झोपलेलं आहे आणि बाळाला पाजून 2 तास झाले म्हणून त्याला बळजबरी उठवून त्याला पाजायचं नाहीये. त्यामुळे त्याची झोप ही पूर्ण होऊ द्यायची. ते उठल्यानंतर मगच तुम्ही त्याला पाजायला हे घ्यायचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा बाळ झोपेल त्यावेळेस तुम्ही देखील आयांनी देखील झोपायचं आहे. त्यामुळे स्क्रीन टाईममध्ये वेळ जाऊ शकतो. आपला वेळ तिथे गेला तर त्याचा देखील स्ट्रेस हा येऊन फिडिंगला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये झोप घेणं देखील गरजेचं असतं. ज्यामुळे तुम्हाला शक्यतो मोबाईलपासून त्या पहिला एक जो महिना आहे तेवढा वेळ ते तुम्हाला मोबाईलपासून थोडंसं अलिप्त राहायचं आहे. ज्यांना कुणाला वाटत असेल की आपलं बाळाचं छान पोषण व्हावं, त्यामुळे मोबाईल थोडासा दूर ठेवायचा काही दिवस आणि फक्त बाळावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजे बाळाचं तुमचं भावनिक नातं निर्माण व्हायला देखील मदत होते आणि
दुधाचा फ्लो देखील छान वाढायला मदत होते. म्हणजे डोक्यामध्ये फक्त बाळाचा विचार हा असावा. विश्रांती महत्वाची आहे. तसंच ह्यासोबतच तुम्हाला घरचे जे आहेत त्यांचा सपोर्ट देखील मदत देखील महत्वाचा असतो. कारण की आई ज्यावेळेस एखादी स्त्री ज्यावेळेस आई होते, त्यावेळेस तिच्या जीवनामधला हा एक नवीनच टप्पा असतो. त्या दरम्यान तिचे घरचे जे कोणी घरचे जे व्यक्ती आहेत, त्यांनी त्या दरम्यान तिची योग्य विश्रांती होते की नाही, तिचा डाएट व्यवस्थित जातोय की नाही, बाळाचं फीडिंग होतंय की नाही, हे ऑब्झर्व्ह करून तिला जिथे-जिथे मदतीची गरज असते, तिथे मदत करणं देखील गरजेचं आहे. अशा पद्धतीने स्तनपान हे व्यवस्थित चालू ठेवायचं आहे तुम्हाला. आणि ह्याच्या रिगार्डिंग जर कोणाला क्वेशन्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. कसं वाटलं सेशन? काही प्रश्न आहेत का जे जॉईन झाले त्याच्यापैकी? आपण Instagram मार्फत ट्रॅडिशनल बेबी केअर याच्या अंतर्गत मी बाळांची काळजी कशी घ्यावी जन्मलेल्या बाळापासून, ते आपण एक व्हिडिओ पोस्ट करत आहोत. तसंच गर्भिणी अवस्थेमध्ये देखील कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, गर्भसंस्कार करणं का गरजेचं आहे. तसंच हरिवल्लभचं जे पेज आहे त्याच्यावरती देखील आपण बाळांच्या संस्कारांबद्दल सरांनी बऱ्यापैकी बरीच माहिती दिलेली आहे. हे जे जीवनातले टप्पे आहेत त्यांना छान पद्धतीने साजरं करायचं ते म्हणजे आयुर्वेदानुसार संस्कार सांगितलेले आहेत. जसं मी तुम्हाला आता जातकर्म संस्काराबद्दल सांगितलं, अन्नप्राशन संस्काराबद्दल सांगितलं. बाळाच्या प्रत्येक स्टेजनुसार काही संस्कार करणं गरजेचं असतं. हे योग्य प्रकारे करावे. तुम्हाला कधीही काही गाईडन्स लागला तर आमचा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, यावरती आम्हाला विचारू शकता. अशा पद्धतीने छान ज्या मम्मीज आहेत, ज्या जॉईन झालेल्या आहेत, तसंच ज्या अजून आई होणार आहेत, ज्यांची डिलिव्हरी होणं बाकी आहे, त्यांनी सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने जे गर्भसंस्कार सेशनला जॉईन आहेत, त्यांना तर हे सर्व गाईडन्स हे मिळतच असतं. तरी देखील तुम्हाला काही क्वेरीज असतील, आपले WhatsApp ग्रुप आहेत, आमचा हा नंबर आहे, त्यावरती विचारू शकता. अशा प्रकारे आजचा हा जो सेशन आहे तो आपण एंड झाला असं समजूयात. आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला WhatsApp देखील करू शकता.